तर सध्या राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावरून गदारोळ सुरू आहे। दोन्ही बाजूने विविध टीका टिप्पणी केली जाते। त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या पाहू। राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाबद्दल भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी ग्रीन सिग्नल दिला होता। 14 नोव्हेंबरलाच भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी ग्रीन सिग्नल दिला होता। शरद पवारांच्या मोठ्या नेत्याचा दावा। राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या बैठकीतील इनसाइड बातमी TV9च्या हाती। सुप्रिया सुळेंना केंद्रात मंत्रिपद आणि राज्याची सूत्र अजित पवारांना देण्याचं ठरलं होतं। कोल्हे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील कॅबिनेट मंत्री तर रोहित पवारांना राज्य मंत्रिपद देण्याचाही निर्णय झाला होता। सूत्रांची माहिती। विलिनीकरणाच्या चर्चेत जे नव्हते त्यांना बैठकीबाबत काय माहिती असणार? शरद पवारांच्या अनौपचारिक चर्चेदरम्यान सवाल। अजित पवारांनी आपल्याशी अशी कोणतीही चर्चा केली नव्हती या फडणवीसांच्या दाव्याला आणि राष्ट्रवादीतील नेत्यांच्या दाव्याला शरद पवारांचं उत्तर। दादांना स्वगृही जायचं असेल तर फडणवीसांशी चर्चा करायची गरज काय? फडणवीसांसोबत प्रत्येक गोष्टीची चर्चा होतेच असं नाही, राऊतांचं वक्तव्य। राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाबाबत भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना विचारावं लागेल। आम्ही भाजपासोबत सत्तेत असल्यानं त्यांच्याशी चर्चा करावी लागेल, मंत्री छगन भुजबळांचं मत। भविष्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित करण्यासाठी स्थानिक निवडणुका एकाच चिन्हावर लढणं गरजेचं असं अजित पवार म्हणाले होते। हसन मुश्रीफांचं मोठं विधान। आता मात्र भाजपचंही मत विचारात घेणं गरजेचं असल्याची प्रतिक्रिया। महाराष्ट्राच्या हितासाठी आम्ही एनडीए सोबत मित्रपक्ष म्हणून भाजपच आम्हाला सहकार्य आहे। वडेट्टीवारांना आमच्या पक्षावरती बोलण्याचा नैतिक अधिकार नाही, तटकरेंचा पलटवार। दोन्ही राष्ट्रवादी पक्ष एकत्र येण्याबाबत झालेल्या चर्चांमध्ये साक्षीदार अजित पवारांनी विलिनीकरणाला मान्यता दिली होती। राजेंद्र शिंगणेंचा दावा।